आंबेकर यांचं मी कौतुक करतो, कारण त्यांच्यामुळे हा सोहळा आज संपन्न होतोय. खूप कष्टाचं काम आहे ते. आम्ही मुंबईमध्ये असून सुद्धा त्यांना मदत करू शकत नाही असं. ठीक आहे, मी कृष्णमूर्ती पद्धतीवरती काही गोष्ट सांगणार. तर पहिल्यांदा त्यांची ओळख करून देतो. कृष्णमूर्ती सरांची. त्यांचा जन्म 1 नोव्हेंबर 1908 रोजी तामिळनाडूला झाला आणि त्यांनी त्यांचा हा व्यासंग होताच प्रथम ते हेल्थ डिपार्टमेंटमध्ये नोकरीला लागले होते आणि त्यांचा फिरतीचा जॉब होता, त्यामुळे त्यांना खूप जणांचे संपर्क त्यांना करता आला आणि त्याच्यातून त्यांनी खूप लोकांच्या पत्रिका त्यांना अभ्यास केला. त्यांचा साधारण त्यांनी 1941 मध्ये 1961 साली त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली आणि पूर्णपणे वाहून घेतलं. 1963 मध्ये त्यांनी स्वतःचं मासिक काढलं. थोडंफार त्याच्यामुळे त्यांना म्हणजे लोक ओळखायला लागली. नंतर त्यांनी ज्यावेळी 1964 ते इथे यायचे, भारतीय विद्याभवनला ते ऑनररी लेक्चरर म्हणून यायचे, त्यामुळे तेवढ्यापुरतंच लोकांना माहिती होते. पण 1964ला त्यांना आपले त्यावेळेचे राज्यपाल डॉक्टर PV चेरियन यांच्या हस्ते त्यांना ज्योतिष्य मार्तंड आणि सोधिया मेनन अशा त्यांना 2 पदव्या मिळाल्या. त्यामुळे तो लोकांना ते जास्त माहिती झाली. ॲक्च्युली कृष्णमूर्तींनी ही आपली वेगळी पद्धत शोधून काढलेली आहे आणि पारंपरिकपेक्षा थोडंसं त्यांनी लांब जात त्यांनी ही पद्धत शोधून काढली. ही पद्धत पूर्णपणे नक्षत्रावर आधारित आहे. म्हणजे आपण काय म्हणतो की कोणता ग्रह, त्यांनी सांगितलं की कोणताही ग्रह त्याच्या महादशेत अंतर्दशेत ज्या स्थानी असतो त्या स्थानाचं फळ देत नाही. तर त्याचा नक्षत्रस्वामी जिथे असतो त्या नक्षत्रस्वामी किंवा तो नक्षत्रस्वामी ज्या भावात असतो किंवा त्याच्या राशी जिथे असतात त्यांचं फळ तो देतो. आता हे थोडंसं लोकांना पटण्याचं हे होतं, प्रॉब्लेम होता की तोपर्यंत ही कोणाला भावना नव्हतीच. त्यावेळी त्यांनी हे, आता उदाहरणार्थ आपण बघू, त्यांनी काय सांगितलं की समजा बुधाची महादशा सुरू आहे आणि बुध एखाद्या स्टुडंटच्या कुंडलीमध्ये 5म स्थानात आहे, म्हणजे पारंपरिक प्रमाणे शिक्षणाच्या स्थानात आहे. तो त्याची महादशा सुरू आहे तरी तो त्याचं फळ देणार नाही 5म स्थानात. आता बुध म्हणजे चांगला, बुद्धीला कारक ग्रह आणि अभ्यासासाठी चांगला ग्रह, पण तो देणार नाही. त्याचा नक्षत्र स्वामी कुठे बसलाय त्याच्याप्रमाणे तो फळ देईल. त्याचा नक्षत्र स्वामी समजा गुरु आहे आणि गुरु जर का अष्टमात आहे किंवा गुरुची रास तृतीयात आहे तर त्या मुलाला बुधाची अंतर्दशा महादशा असली तरी त्याला अडचणी येतील. एखादं वर्ष त्याचं जाईल. म्हणजे आपण जो पारंपरिकमध्ये जे म्हणतो की बुध आणि गुरु सारखे ग्रह आहेत म्हणजे याचा अभ्यास चांगलाच झाला पाहिजे, ते नाही. नक्षत्र स्वामी इम्पॉर्टंट. आणि मग समजा 2 नक्षत्र, एकाच ग्रहाच्या नक्षत्रात 2 ग्रह आले तर ते कसं फळ देतील. त्याच्याकरता त्यांनी सांगितलं की त्याचा उपनक्षत्र स्वामी बघायला पाहिजे. मी हे सांगतो ते लक्षात येत आहे ना तुमच्या, नक्षत्र स्वामी उपनक्षत्र स्वामी. तर तो प्रत्येक ग्रह हा उपनक्षत्र स्वामीप्रमाणे त्यावेळी फळ देईल असं त्यांचं म्हणणं ठरलं. आणि हाच कन्सेप्ट त्यांनी एखाद्या राशीला पण लावला. समजा लग्न आहे, त्या लग्नासाठी त्यांनी भाव सांगितले 7, 2, 11. या त्याचा 7म भावाचा उपनक्षत्र स्वामी ज्यावेळी 7, 2, 11चा कार्यश होईल त्यावेळी लग्न होईल. पण त्याच वेळी त्यांनी इतर बाबतीत सुद्धा असेच हे राशींचे कन्सेप्ट लावले की समजा संतती आहे तर 5, 2, 11, घर विकत घ्यायचं आहे तर 4, 11, 12 हे भाव याच्याप्रमाणे जर का ते भाव आले तर आता हे भाव कशावरून आले तर 7म स्थानात लग्न आहे तर 7म स्थान हे नैसर्गिक लग्नाचं स्थान आहे आणि द्वितीय स्थान, या द्वितीय स्थानातून धनस्थान आहे, ते कुटुंब स्थान आहे. जेव्हा लग्न होतं त्यावेळी एक मुलगा किंवा मुलगी एखाद्या कुटुंबात ॲड होतात, त्यामुळे ते त्याचं परत 11वं स्थान हे तुमचं इच्छापूर्ती स्थान आहे, लाभस्थान आहे, त्यामुळे ते कन्सिडर केलं. हा त्यांनी कन्सेप्ट त्यांनी तिथे हे केला. तसं घर घ्यायचं आहे तर 4थ स्थान हे नैसर्गिक स्थान आहे, 4th म्हणजे घराचं स्थान. लाभस्थान हे त्याचं 11वं स्थान म्हणजे लाभस्थान आहे आणि 12वं स्थान म्हणजे आपलं खर्चाचं स्थान. घर घ्यायचं म्हणजे त्याला खर्च करायचा आहे, व्यय आहे, त्यामुळे 12वं स्थान.
याच्यामध्ये जर का तो 4, 11, 12 पैकी कोणताही भाव लागत नसेल तर तुम्ही घर विकत घेऊ शकत नाही, हे त्यांनी पहिल्यांदा सांगितलं. आता हे करताना त्यांनी आपलं हे वेगळी पद्धत आहे म्हणून ते त्यांनी इतर पद्धतींना कधीच नाकारलं नाही. कारण शेवटी पारंपरिक वरूनच सगळं आलं. कारण ग्रह राशी यांचे जे कारकत्व आहे, कार्यशत्व आहे किंवा त्यांच्यात तत्व आहे ते कुठेच नाकारता येणार नाही. म्हणून त्यांनी सांगितलं की तुम्ही अभ्यास करत राहा सतत. हा ज्योतिषी कसा पाहिजे, तो अभ्यासू पाहिजे, सर्वश्रुत पाहिजे, त्याला सगळ्या बाजूचं ज्ञान पाहिजे, आजूबाजूला काय चाललंय ते. आधीचे ग्रंथ बघून तेवढ्यावरच अवलंबून राहू नका. हे कसं आहे की आत्ता बघा, गुरु हा ज्ञानाचा कारक म्हणून आपण सगळ्यांनी मानला जाईल त्याला. पण त्याच्यानंतर काही वर्षांनी कॉम्प्युटर आला. कॉम्प्युटरची काय कोणाला माहीत नव्हती. मग कॉम्प्युटर हा बुधाच्या अंडर आला, कारण तो ट्रान्समिशनचा कार्यश आहे, त्यामुळे तो बुध तिथे आला. त्याच्यानंतर ती मायक्रो टेक्नॉलॉजी, मिनी टेक्नॉलॉजी हे सगळं होता आता काय आलं, AI, आर्टिफिशियल. त्याला कुठे ठेवणार तुम्ही? हे आहेच ना, ह्याचा कुठेतरी विचार झाला पाहिजे. हा ज्योतिषांनी केला पाहिजे. त्याच्याकरता आता बघा, आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे काय, तर भ्रामक तुमची बुद्धी आहे ती. मग तिथे काय हे होतो, भ्रामक म्हणजे स्वप्नरंजन आहे समजा, तर नेपच्यून आला पाहिजे. वैचित्र्य आहे त्याच्यामध्ये. आर्टिफिशियल इंटेलिजन्सने काय होत आहे आता सध्या आपण बघतोय, याचं डोकं त्याला, त्याचं डोकं याला, काही करू शकतो. हे वैचित्र्यपूर्ण आहे, हे विचित्र आहे, विक्षिप्तपणा आहे, म्हणजे हर्षल आला. ज्यावेळी या गोष्टी आहेत त्यावेळी तुम्हाला त्याप्रमाणे वागलं पाहिजे. त्या आता मध्यंतरीच्या पिरियडमध्ये करोना येऊन गेला, कोणीच त्याचं नक्की उत्तर सांगितलं नाही. मग काय केलं, राहूवर ढकलला. कारण तो ब्राह्मण तो दिसत नाहीये, अदृश्य आहे. मग राहूच्या अंडर ते ठोकून दिलं. कोणीही ज्योतिष ह्याला कृष्णमूर्तींनी सांगितलं, तुम्ही पदोपदी तुम्ही सगळ्याशी अवेअर असला पाहिजे, वातावरणाशी काय होतंय आजूबाजूला ते तुम्ही बघत राहायला पाहिजे, हे त्यांचं म्हणणं होतं. आता त्यांनी नक्षत्रावर आधारित ही पद्धती म्हणजे काय, तर त्यांचं म्हणणं तेच होतं की फक्त नक्षत्रच काम करतो, नक्षत्र स्वामीच काम करतो, बाकी तुम्ही म्हणजे ते त्याचं कारकत्व त्याचे गुणधर्म नंतर येतात. आधी स्थान महात्म्य आहे, ते ग्रह कुठे कुठे आहेत याच्यावर सगळं अवलंबून आहे. मग त्यांनी सांगितलं की कोणताच ग्रह उच्च राशी, नीच राशी, शत्रू गृहात किंवा मित्र गृहात त्यांनी मानला नाही. हे असं जे एकंदरीत मानलं जातं त्याला त्यांनी धुडकावून लावलं. कोणताच ग्रह खूप चांगला, कोणताच ग्रह खूप वाईट जे आहे ना, आपण म्हणजे शनी, राहू, केतू, मंगळ हे दुष्ट ग्रह, खल ग्रह म्हणून आपण त्यांना नेहमी हे धुडकारत आलो. त्यांनी सांगितलं नाही, ग्रह हे माणसासारखे असतात, बरे आणि वाईट दोन्ही गुण त्या ग्रहामध्ये असतात. त्यामुळे तो कधी हे. दुसरी गोष्ट त्यांनी सांगितलं की वक्री ग्रह पण काम करतो. बऱ्याच वेळा आपण म्हणतो वक्री ग्रह झाला म्हणजे आता तो गेला. वक्री ग्रह पण काम करतो, फक्त तो वक्री ग्रहाच्या नक्षत्रात असलेला ग्रह काम देत नाही, असं त्यांचं म्हणणं आहे. आता त्यांनी उपनक्षत्र स्वामी हा एक कन्सेप्ट त्यांनी आणला. तर उपनक्षत्र स्वामी म्हणजे काय, तर त्यांनी नक्षत्राचे 9 भाग केले आणि प्रत्येक आता नक्षत्राचे 9 भाग म्हणजे आता आज बघा, मेष राशी आणि अश्विनी नक्षत्र आहे. आता समजा तेच आपण घेऊया, तर अश्विनी नक्षत्राचे एका नक्षत्राचे त्याचे 9 भाग केले. त्या 9 भागापैकी त्यांनी प्रत्येक जो भाग आहे हे समान नाही आहे. तर तो जो महादशा स्वामी आहे त्याच्या व्याप्तीप्रमाणे, म्हणजे समजा आज केतूचे नक्षत्र आहे तर एक 120 वर्षामध्ये 7 वर्ष आपण केतूला दिलेली आहेत महादशेची. त्याच्याप्रमाणे त्यांनी तो जो हे आहे फॅक्टर आहे, म्हणजे आता त्याच्यामध्ये अश्विनी नक्षत्राचं किती आहे, त्याची व्याप्ती किती आहे, तर 13°20 कला म्हणजे टोटल 800 कला झाले. मग त्या 800 कलामध्ये केतूचं नक्षत्र उपनक्षत्र कुठे बसेल, तर ते साधारण 46 कला आणि 40वी कला एवढ्यावर येतं. म्हणजे डीप गेले कृष्णमूर्ती, आता शिरले त्यांनी प्रत्येक गोष्टीचा उपनक्षत्र स्वामीद्वारे. आणि एकच सांगितलं त्याने, उपनक्षत्र स्वामी तुमचं सगळ्यात जास्त उपनक्षत्र स्वामीला महत्त्व दिलं.
त्यांनी सांगितलं, आता समजा सप्तमाचा उपनक्षत्र स्वामी आपण बघितला, तर तुम्हाला काय सांगतो, बरं तो नुसता उपनक्षत्र स्वामी नाही, त्याचा नक्षत्र स्वामी पण बघायचा आहे, त्याचा पण उपनक्षत्र स्वामी आणि त्याचाही नक्षत्र, अशी 4 स्टेपमध्ये ते आहे. त्यामुळे काय होतंय की ते तुम्हाला टोटल सगळ्याची हे देतात की बाबा या व्यक्तीला लग्नाचं स्थळ कुठून येईल, कशा प्रकारचं जोडीदार असू शकतो किंवा ह्यांचं मॅरिड लाईफ कसं असू शकतं, या सगळ्याची कल्पना त्या सप्तमाचा उपनक्षत्र स्वामी आपल्याला देतो. ह्याच्यापेक्षा आणखीन काय पाहिजे. आणि त्याच्याबरोबर तुमच्या महादशा अंतर्दशा ह्या पण त्याला पूरक असल्या पाहिजे. तर या सगळ्या गोष्टी त्यांनी सांगत गेले, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी केल्या. आता काही बाबतीत पारंपरिक आणि कृष्णमूर्तीचं जे झकाझकी होते ती मी आता जस्ट सांगतो, म्हणजे ह्याच्यात कोणाला कमी लेखायचं आणि आमचीच बरोबर पद्धती वगैरे नाही, पण कुठे ह्याच्यामध्ये फरक पडतो. आता त्यांनी सांगितलं कृष्णमूर्तींनी की आपण जनरली काय बघतो, तर शिक्षणाचं स्थान म्हणजे काय, पंचम स्थान. आता हे पंचम स्थान आलं कुठून, काय आहे, आतापर्यंत चाललं, मी वाचलं ते किंवा आम्हाला शिकवलं किंवा या पुस्तकात पंचम स्थान दिलंय म्हणून आम्ही करतोय. पुढची पिढी हे मानणार नाही. पुढची पिढी तुम्हाला प्रश्न विचारणार, का ते पंचम स्थान ते सांगा. हे सांगायचं आपल्याला कळलं पाहिजे. याचा माझ्या याच्याप्रमाणे, माझ्या ज्ञानाप्रमाणे आणि माझ्या जे काही वाचलंय मी त्याच्याप्रमाणे पंचम आपल्या हृदय आहे इथे, पण हृदयाची जी आत्मज्योती आहे ती कुठे आहे, ती पंचम स्थानात आहे. तर ती जी ज्योती आहे त्याच्यावरून आपल्याला आपण काय बघतो, ज्ञान बघतो, त्यानंतर त्याचं कर्तृत्व बघतो, म्हणजे अंतःस्फूर्ती बघतो, कल्पनाविष्कार बघतो. याच्यामुळे पंचम स्थानाला शिक्षणाचं स्थान मानलं. पण कृष्णमूर्तींनी त्याला नाहीच म्हणाले. कृष्णमूर्तींचं म्हणणं पडलं की खरा माणसाच्या शिक्षणाचा उगम आईच्या उदरातून होतो. आई ज्यावेळी जन्म द्यायच्या आधीच त्याला तो आई, म्हणून विद्या ही आईपासूनच सुरुवात होते. आणि तसं याच्या जातक पारिजातमध्ये पण दिलेलं आहे की आई विद्या या गोष्टी तुम्ही चतुर्थ स्थानामधून बघा. आता हे जरा प्रॉब्लेमॅटिक आहे ना, जर का पारंपरिकवाले पंचम स्थान मानतात आणि हे चतुर्थ स्थान मानतात, तरी त्यांनी ते असून सांगितलं आणि तसं अनुभवायला पण येतं, असं नाही की नाही. दुसरी गोष्ट त्यांनी, आपण वडिलांचं स्थान काय मानतो कुंडलीमध्ये, दशम स्थान मानतो, कारण चतुर्थाच्या समोर आहे. कृष्णमूर्तींनी सांगितलं नाही, कारण त्यांनी नवम स्थान सांगितलं. कारण बाळ ज्यावेळी जन्माला येतं तेव्हा ते आपल्याबरोबर ते भाग्य घेऊन येतं. नवम स्थान म्हणजे भाग्यस्थान. ते भाग्य घेऊन येतं, दैव घेऊन येतं आणि बापाचं नाव घेऊन येतं, वडिलांचं नाव घेऊन येतं. त्यांचा नावलौकिक त्या बाळाला मिळतो. म्हणून वडिलांचं स्थान हे नवम स्थान, हे त्यांच्या. आता आपल्याकडे पुनर्विवाहाचा प्रश्न आला किंवा दुसरं लग्न झालं तर आपण काय करतो, पारंपरिकवाले काय करतात, नवम स्थान मानतात आणि नवम. ह्याला लॉजिक काय, पण नवम स्थानाला लॉजिक कुठे कोणी सांगितलेलं मला तरी माहिती नाही. कृष्णमूर्तींनी सांगितलं, जेव्हा पहिल्या लग्नाचा शेवट होतो, पहिलं लग्न आपण सप्तम स्थानावरून बघतो, मग त्याचं त्या लग्नाचा शेवट कुठे होतं, त्याचं मृत्यूस्थान कोणतं, तर द्वितीय स्थान. लग्नाचं अष्टम स्थान म्हणजे सप्तमाचं अष्टम स्थान म्हणजे झालं द्वितीय स्थान. म्हणून त्यांनी सांगितलं द्वितीय स्थानाचा उपनक्षत्र स्वामी बघा. दुसरं लग्न करायचं आहे तर द्वितीयाचा उपनक्षत्र स्वामी बघा. पण एकच आहे की पहिल्या लग्नाचा डिवोर्स म्हणजे ऑफिशियल डिवोर्स पाहिजे, हे त्यांनी सांगितलं. अशा काही बऱ्याच गोष्टी अशा झाल्या की त्या हे आहे. पण कृष्णमूर्ती सरांनी सगळ्या ज्या सांगितल्या त्या सगळ्या ठासून सांगितल्या, म्हणजे कुठे हे नाही आहे त्याच्यामध्ये आडकाठी नाही किंवा हे नाही तर ते नाही तर हे, असलं काही नाही. हे सगळे रूल्स आहेत. या रूल्सप्रमाणे सगळ्या गोष्टी बसल्या पाहिजेत तरच. आता ते त्याच्यामध्ये काय आलं की कार्येश कसे असावेत, बलवान असावेत किंवा क्षीण कार्येश असावेत, ते ओळखता आले पाहिजे. फक्त त्या खरं तर त्यांना आयुष्य बिचाऱ्यांना कमी मिळालं. 1972 मध्ये ते गेले.
नाहीतर अजून काहीतरी आपल्याला बघायला मिळालं असतं. तरीही त्यांनी म्हटलं की माझ्या पद्धतीत सुद्धा उणीवा असतील तर तुम्ही त्या शोधून काढा आणि त्याच्यावर काम करा. इतर पद्धती पण आहेत, त्या चांगल्याच आहेत, त्यामुळे तुम्ही प्रयत्न करत राहा हे त्यांनी सांगितलं. हे आता एक मूलभूत मी सांगितलं कृष्णमूर्ती पद्धती. आता मला जे मेन सांगायचे प्रश्नकुंडली. प्रश्नकुंडली म्हणजे काय तर प्रश्न वेळेची कुंडली. प्रश्न कुंडली का मांडायची वेळ येते कारण आपल्या जे जातक येतो आपल्याकडे समजा त्या जातकाकडे त्याची वेळच माहिती नाही किंवा त्याला काय दिवस माहिती आहे पण वेळ माहिती नाही किंवा अगदी सकाळी दुपारी संध्याकाळी काहीच सांगू शकत नाही. अशा वेळेला त्याचा प्रश्न कुठून सोडवायचा तर प्रश्नकुंडलीवरून आपण सोडवतो. मग प्रश्नकुंडलीवरून सोडवताना काय करतो आपण त्यावेळची कुंडली मांडतो आणि त्यामुळे त्याप्रमाणे पारंपरिक प्रमाणे मी बोलतोय तर आपण त्याप्रमाणे तो प्रश्न बघतो. पण समजा एखादा जातक आला त्याचे दोन वेगवेगळे प्रश्न आहेत ते एका लग्नावर कसं सुटतील एका लग्न राशीवर म्हणजे एका लग्नावर कसं काय समजणार ते तो त्यांनी एक पॉईंट काढला. दुसरा पॉईंट त्यांनी सांगितलं की एका गावात काहीतरी हे आहे निवडणूक आहे दोन उमेदवार आहेत. त्या दोन उमेदवारापैकी एक आला तुमच्याकडे आणि त्यांनी विचारलं मी जिंकेन की हरेन. तुम्ही आपला प्रश्नकुंडली टाकली बघितलं त्याचं उत्तर काढलं तुम्ही हा जिंकशील बाबा किंवा जे काय हरशील काय जे काय आहे तो गेला आणि 15 मिनिटांनी तो दुसरा आला त्याला काय उत्तर देणार. सेम आहे कुंडली सेम आहे लग्न सेम आहे काहीच तिथे काही बदल काहीच झालेला नाहीये मग त्याला काय उत्तर देणार. हे पारंपरिकच्या प्रश्नकुंडलीचं त्रुटी आहे. हे कृष्णमूर्तींनी सांगितलं हे असं नाही होणार त्याच्यावरून नाही आपण सांगू शकत म्हणून त्यांनी निरयन भावचलित कुंडली मांडा आणि त्याच्यावरून तुम्ही पुढे जा हे त्यांनी सांगितलं. आता प्रश्न वेळचा आता आणखीन एक प्रश्न येतो की कोणती वेळ घ्यायची याला कोणती वेळ आपण घ्यायची कारण का जो माणूस काही जण म्हणतात त्या माणसाच्या मनात ज्यावेळी विचार आला असेल ती वेळ घ्यायची. कोणी म्हणतो तो तुमच्या दाराशी जेव्हा आलाय ती वेळ घ्यायची. कोण म्हणतो तुम्ही त्यांनी प्रश्न विचारला ती वेळ घ्यायची. म्हणजे याच्यामध्ये एक ना धड भाराभार चिंध्या आहे. कोणतंच अजून ते कन्सेप्ट तो क्लिअर झालेला नाही अजून. मग अशा वेळेला काय करायचं बरं तो समजा मी त्याला बोलवलाय समजा एक संध्याकाळी दुपारी 4 वाजता ये तो आला माझ्याकडे इथे माझं झालंय बायकोशी भांडण. माझी मनस्थिती काय असेल तर ज्योतिषाची मनस्थिती कोणी बघायची तो आला तो त्याच्या टायमावर आला तो सगळा प्रश्न घेऊन आला पण इथे माझंच खरं नाहीये ना मग काय उत्तर कसं बरोबर येईल. याच्यासाठी त्याची पण ज्योतिषाची पण वेळ बघायला पाहिजे ती बघितली जात नाही. त्याची मनस्थिती काय ती पण त्याच्यासाठी त्यांनी सांगितलं की 1 ते 249 हे त्यांनी काढलेलं आहे यांनी कृष्णमूर्ती सरांनी 1 ते 249 याच्यामधला नंबर त्या जातकाकडून घ्या. आता 1 ते 249 याच्या त्यांनी कुंडल्या तयार केल्या त्या लग्नाच्या. या प्रत्येक याच्यावर नंबरवरती एक कुंडली बनते त्या लग्नाची आणि ते लग्न तुम्ही बघितलं तर आता समजा मेष राशी आहे मेष त्यांनी 1 नंबर दिला तर जातकाने 1 नंबर त्याचा काही प्रश्न आहे त्यांनी 1 नंबर दिला तर 1 नंबरवरती मेष राशी येते आणि 0 डिग्री येते. 200 नंबर दिला तर तुमचं मकर रास येते 17 अंश येते 46 कला आणि 40 कला. तर याचं त्या राशी आणि अंशाचं कलेचं विकलेचं लग्न मांडायचं. निरयन भावचलित कुंडली तयार करायची त्याच्यात स्पष्ट भाव टाकायचे ती तुमची कुंडली आणि त्याच्यावरून तुम्ही उत्तर देऊ शकता. म्हणजे हे जे त्यांनी 1 ते 249 नंबर काढले हे हॉररिंग नंबर म्हणतात त्याला तर त्यांचं म्हणजे खूप मोठं अचिव्हमेंट आहे ती. तुमची प्रश्नकुंडलीला तुमचा प्रश्न आणि हे नंबर जगाच्या पाठीवर कुठच्याही वेळी कुठच्याही क्षणी हे बदलत नाही. त्या नंबरवर तेच लग्न येणार कुठेही जगात. तो नंबर दिलाय तो त्यावेळेस तोच नंबर येणार त्याच्यावरून कुंडली मांडणार ती प्रॉपर. याच्यामध्ये काय होतं
तुम्ही मगाशी सांगितलं तसं आला जातक आणि मी तयार नाही आहे किंवा आणखीन काय प्रॉब्लेम आहेत ते जातात. तुम्ही ज्यावेळी बसाल त्यावेळी तुम्ही तो नंबर टाकून तुम्ही कुंडली बघू शकता ना. तुम्हाला त्यांनी जो प्रश्न विचारलाय तो एनी नंबर त्यांनी जे नंबर दिला आणि आता तर ऑप्शन सगळ्या याच्यामध्ये ॲप्समध्ये ते आहे प्रश्न कुंडलीचं ऑप्शन. अगदी तुमचा ॲस्ट्रोसाईजमध्ये पण आहे. त्यामुळे तुम्ही तो नंबर टाकून फक्त ते बघता आलं पाहिजे, त्याची प्रॅक्टिस पाहिजे. एवढं इझी नाही आहे सगळं. तर ते पण तुम्हाला ते करता येतं हे अशा प्रकारे. म्हणून त्यांनी 1 ते 249 हे नंबर फार यांनी सांगितले. आता ह्याच्यासाठी किती अभ्यास पाहिजे हे आहे ना, भयंकर अभ्यास लागणार. तो त्यांनी कसं शोधून काढलं हे कोणी अजून कोणाला म्हणजे हे नाही झालं आहे. त्याचं ते माहिती असलेले लोक, आपण काहीच नाही आहोत, आपण त्यांनी दिलंय ते आपलं खातोय. त्यांनी तो कसा शोधणारी लोक आहेत. तसं हसबे गुरुजींनी वगैरे दिलेलं आहे त्याच्यामध्ये. कसं काय ते शोधून काढायचं. आपण तेवढा अभ्यास केला तरी आपण तिथपर्यंत नंतर ते डोक्यातून काढून टाकतो जनरली. पण ते खूप छान आहे. त्यांनी एकच सांगितलं आणखी की येणारा जातक यांनी त्यावेळी जो तो प्रश्न तो घेऊन आलेला असतो त्यांनी प्रश्न विचारताना तो एकदम कूल असायला पाहिजे. किंवा इव्हन 1 ते 249 मधला नंबर काढताना तो कूल असायला पाहिजे. त्याच्या डोक्यात त्या प्रश्नाशिवाय दुसरा कसलाच विचार नको. इतर काही प्रॉब्लेम्स त्याच्या डोक्यात असता कामा नये. तो प्रश्न त्या एका प्रश्नावर त्यांनी हायलाईट केलं पाहिजे. तर त्या प्रश्नाची डेप्थ असणार. ते फ्रॉम द बॉटम ऑफ द हार्ट तो प्रश्न येणार आणि तो प्रश्न तसाच उत्स्फूर्त असला पाहिजे. टाइमपास म्हणून प्रश्न कुंडली मांड रे बाबा हे नाही चालणार. तुम्हाला जर का तो इथून आलेला असेल तरच त्या नंबराला तसं उत्तर मिळेल. कारण का आपण काय करतो, हा चंद्र जो आपल्या कल्पना क्षेत्रात विवर्तोय त्याला आपण घेतो आणि तिथे त्या प्रश्नासाठी लावतो. मनाचा कारक आहे तो. तुम्ही ज्यावेळी प्रश्न विचारता तेव्हा कुंडलीमध्ये तो प्रश्न चंद्र दिसतो. म्हणजे समजा सप्तम लग्नाचा प्रश्न आहे तर तुमचा चंद्र नॉर्मल पहिल्या ह्याच्या लग्न कुंडलीमध्ये तो चंद्र आयदर सप्तम स्थानात, द्वितीय स्थानात किंवा 11व्या स्थानात तो चंद्र असतो किंवा त्याची रास असते, कर्क रास कुठेतरी असते. म्हणजे हे काय आहे तर तो तुम्हाला चंद्र सांगतो, हे आपल्याला पण सांगतो का हा प्रश्न यांनी विचारलेला हा योग्य आहे आणि त्याच्यावरून मग पुढे जायचं. प्रश्न कुंडलीमध्ये या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. आता त्यांनी सांगितलं का जातकाला आपण काय असतं, जातक जो येतो ना तो त्याला तिथे नैसर्गिक स्थिती आजूबाजूची त्याची स्थिती त्याला पूरक असते. तो घेऊनच तो प्रश्न घेऊन तो आलेला असतो. तर तो प्रश्न आपण काय करतो, फक्त ग्रहस्थिती बघतो आणि त्याच्यावरून त्याला सांगतो, त्याच्या प्रश्नाचं उत्तर देतो. पण स्वतःच तो त्यांनी सांगितलं जर का तुम्ही 1 ते 249 हा नंबर त्याच्याकडून घेऊन प्रश्न कुंडली सोडवत असाल तर तुम्ही ते ग्रहस्थिती ठामपणे सांगू शकता आणि तोच स्वतः तुम्हाला सांगतो नंबर देऊन की या नंबरची माझी कुंडली मांड. तो स्वतःच त्याची म्हणजे त्याचीच हे निसर्गाचं देणं आहे. तो सांगतो तुम्हाला याच नंबरची कुंडली मांड, याचं इथून माझं उत्तर सुटेल. म्हणजे कृष्णमूर्तींनी नेहमी सांगितलंय येणारा जातक हा आपल्या प्रश्नाचं उत्तर स्वतःच घेऊन आलेला असतो. ते ओळखायला शिका. हे प्रश्नकुंडली बाबत त्यांचं फार हे होतं. ठीक आहे, मला एवढंच सांगायचं होतं प्रश्नकुंडली बाबत. ठीक आहे, धन्यवाद. चंद्राचा कारक कोण आहे? मातेचा कारक, पाण्याचा कारक हा चंद्र